हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज आपण मसाला वांग करणार आहोत. त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. तीन चार वांगे चिरून घेतलेत आपण. टोमॅटो, कांदा आणि अद्रक, लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट घेतलेली आहे. चला तर आता करूया. चला तर आता आपण गॅस चालू करून घेऊ. कढई ठेवलेली आहे. आता आपण यात तेल टाकून घेऊ. आपण आता तेल टाकून घेतलेलं आहे. तर तेल गरम होऊ द्या. तेल गरम झालेलं आहे. आता आपण यात जिरे आणि मोहरी टाकून घेऊ. यानंतर आपण यामध्ये कांदा टाकून घेऊ. आता आपण चांगला कांदा तळून घेऊ. आता आपला कांदा तळून झालेला आहे. आता आपण यामध्ये आपण बनवलेली पेस्ट टाकून घेऊ. अद्रक लसूणची पेस्ट. आपण याला आता मिक्स करू. आता आपण पेस्ट चांगली मिक्स करून घेतलेली आहे. आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण यामध्ये आता मीठ टाकून घेऊ. आता आपण यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊ. यानंतर अंबारी मसाला चवीनुसार तुम्ही टाकू शकतो. यानंतर आपण गरम मसाला टाकून घेऊ आणि थोडंसं लाल तिखट चवीनुसार आणि थोडंसं काळं तिखट. तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट घालू शकता. आपण आता याला चांगलं तळून घेऊ. याला थोडंसं पाणी टाकून आता आपला मसाला छान असं तळून झालेला आहे. किती मस्त वास येते आणि बघा साईडला असं तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये वांग टाकून घेऊ. आता आपण याला मिक्स केलेलं आहे. आता आपण 2 मिनिटासाठी झाकून ठेवू. आपले 2 मिनिट झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊ. आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ शिजण्यासाठी. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. पहिला पण आपण मीठ टाकलेलं आहे म्हणून यावेळेस थोडंसं कमीच मीठ टाकून घेऊ. यानंतर थोडा गूळ टाकून घेऊ. भाजी घट्ट होण्यासाठी आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करूया.
आता आपण भाजीला 5 मिनिटं शिजून घेऊ. मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला आणि खूप असा छान वास पण यायलाय. बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी तुम्ही नक्की खाऊन बघा आणि जर भाजी तुम्हाला चांगली लागली असेल तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.